नमस्कार. तर वाजले जवळजवळ 7. सकाळी उठलो तो बाहेर धुकं बघितलं, प्रचंड थंडी आणि संपूर्ण साहित्य आपलं तंबूत दवामुळे ओलं झालंय तंबू. त्यामुळे जरा उशिरा निघण्याचं ठरवलंय. घोडा आपला आणि धुक्यात दिसण्याचा प्रॉब्लेम, माझ्याकडे लाईट नाहीये. मी लाईट नव्हता आणला कारण रात्री मी चालत नाही, त्यामुळं धुकं इतकं धुकं आता अजूनही धुकं आहे. 7 वाजले, त्यामुळं मी उशिरा निघायचं ठरवलंय. आता जरा आवरतो आणि निघूया पुढं. आपल्याला संमेलनात पोहोचायला उशीर होईल. 12-12:30 पर्यंत पोहोचू. वाजलेत 8:15. सकाळी लवकर निघायचं होतं पण धुक्यामुळं निघू शकलो नाही. आता निघतोय. माझ्या अंदाजाने 1-1:30 पर्यंत आपण रत्नागिरीत पोहोचू. भेटू पुढच्या प्रवासात. आपण या समोरून आलेलो आहे. हा आहे विशाळगडचा रस्ता आणि आपण आहे आता आंब्यात. आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे. तर आता आंब्याचा घाट चालू होईल 1-1.5-2 किलोमीटरवर आणि साखरप्यात आपण पोचू. मध्ये एक छोटा ब्रेक घेतला आणि घोडा आपला इथं उभा आहे. राजगिरा लाडूची 2 पाकिटं घेतलीत मध्ये भोजन व्यवस्था करायला. पण उभा आहे ते एक्झॅक्ट घाट माता आहे. आता इथून डाऊन साईड चालू होती साखरप्याकडे. आतापर्यंत आपलं कासव झालं. आता इथून पुढं ससा. पोचलो व्यवस्थित साखरप्यापर्यंत तर रत्नागिरी. बघूया आता घाट एन्जॉय करूया. आपण पोचलोय साखरप्यामध्ये. त्याला जायचं सरळ आणि आता या ठिकाणाहून घाट चालू होणार आहे. कसोटी आहे आपली. आंबा पण उतरला. थोडी मजा आली. 7 ट्रक पुढे होते आणि वळणाचा रस्ता. ओव्हरटेक काय करता आला नाही. पण एका अर्थानं बरं झालं, सायकलला ब्रेक कमी असल्यामुळं आपली गती आपोआप रोखली गेली आणि गिअर पण छोटे असल्यामुळे पिकअप पण नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक करणं रिस्की होतं. पण मजा आली एकंदरीत. बघूया पुढे काय होतंय.